उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकाच्या खिशात गांजा आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। सुरक्षा रक्षकानं केलेल्या तपासणी दरम्यान ही बाब समोर आली असून या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी मध्यवर्ती पोलिसांकडे तक्रार केली आहे। मध्यवर्ती रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालयात येत असतात, मात्र पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन त्यांनी रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ करू नये यासाठी या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश देण्यापूर्वी तपासणी केली जाते। आज सकाळच्या सुमारास रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या अशाच एका नातेवाईकाच्या खिशाची तपासणी सुरक्षा रक्षकांनी केली असता त्याच्या खिशात चक्क गांजाची पुडी आढळून आली आहे। त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्याकडे नेलं। यानंतर बनसोडे यांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देत त्यांच्याकडे तक्रार केली। यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी संबंधित रुग्णालयाच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू केली आहे। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।